हाय एव्हरीवन, आज आपण बघणार आहोत हेअर यू पेन कसे करायचे ते बघायचे। हे मोती बघितले, एक मी पेंडंट करून दाखवले तुम्हाला। हे पेंडंट आहे ना, फक्त यू पेनमध्ये अटॅच करायचं। हे पेंडंट तर आपल्याला अगोदरपासून येतच आहे। हे पेंडंटचं पण मी एक ट्युटोरियल काढेल, मग हे पेंडंट कसं बनवायचं ते दाखवेल। मग हे पेंडंट या यू पेनमध्ये असं अटॅच करायचं चारही बाजूने, जसे त्या पेंडंटच्या बाजूने त्या यू पेनला अटॅच करायचं आहे। घट्टपणे तार बांधून घ्यायची आहे। बघा कसं केलं आहे ते। दोन्ही बाजूने चांगलं ओढून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूने ओढून घेतल्याशिवाय ते पॅक बसत नाही, नाही तर अलगद केलं तर ही तार सहजपणे निघू शकते। तर बघा किती सुंदर असं हे पेंडंट हे तयार आहे। आणि यू पेनला चांगलं अटॅच केल्यामुळे पूर्णपणे घट्ट असं बसलेलं आहे। बघा, या होलमधून त्या होलमध्ये असं काढत राहायचं आहे ते। आणि तुम्हाला हे ट्युटोरियल आवडलं असेल तर लाईक शेअर करा, आणि नाही आवडलं तर नाही केलं तरी चालेल। आणि पुढचं ट्युटोरियल बघण्यासाठी सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। तुम्हाला कुठलं ट्युटोरियल बघायला आवडेल हे कमेंट करून सांगितलं तरी चालेल। पुढचं ट्युटोरियल मी बघणार आहे, सांगणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे चांगलं छान पद्धतीने मोत्यांचे बँगल्स कसे बनवायचे। मोत्याचे बँगल्सचे एक ट्युटोरियल मी टाकेल। बघा, ही कशी घट्ट अशी तार करून घेतलेली आहे मी। पाठीमागून चांगले 3-4 गाठी बांधून घ्यायचे आहेत त्याला। दोन्ही बाजूने फिरवून घ्यायची आहे त्याला। दुसरी पद्धत पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा दुसरी पद्धतीने कसं करायचं आहे ते। बघा कशी सुंदर असं पेंडंट झालेलं आहे यू पेन आपलं। कधीही तुम्ही ट्रेडिशनल वेगळं। थँक्यू फॉर वॉचिंग।